आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या घरात मम्मीनं सांगितलेले नियम पाळावंच लागतील. ही सत्ताला कॉन्स्टेबल म्हणून मिरवते ना, मग काल रात्री बाहेर राहिली असती तर आबाळ नसतं कोसळलं. कशाला घेऊन आला तिला घरात? मम्मी, मला तुझा ह्यो नियम अजिबात पटला नाही बघ. अगं कुठल्या बाईनं कुठले कपडे घालायचे हे तिचा वैयक्तिक प्रश्न आहे ना, आणि त्या बाबतीत असं जबरदस्ती केलेलं मला अजिबात चालणार नाही. येतो मी. सत्या, लईच पुळ काय लागला तुला तिचा? ती तुझ्याशी आपल्या घराशी कशी वागली ते आठव की जरा. अगं मम्मी, मी काहीच विसरलो नाही बघ. अगं तुलाच काय, आपल्या घरात कुणालाच आवडत नाहीत त्या. फक्त तात्यासाहेबांचा मान ठेवायला सहन करावं लागते सगळं. तू ना फक्त दुर्लक्ष करायला शिक. मी तर त्यांचं अस्तित्वच मानायचं बंद केलं. तेव्हापासून जरा कमी त्रास होतोय मला. तू बी तसंच कर. हा, मी येतो. काम आहेत मला, पण तू शांत राहा. मम्मी साहेब, माझा गैरसमज झालाय म्हणत होता. आता पाहिलं का स्वतःच कसं तिची कड घेत आहेत ते. चहा. मंजू, काय झाले? काय झाले बाळा? हे बघ मंजू, या घरातल्या बाकी लोकांचं मला माहित नाही, पण तुझ्या हक्काचा माणूस म्हणून माझ्यापाशी मन मोकळं करणार नाहीस का? काय झाले सांग. पप्पा, मी कुठलंच नातं सांभाळू शकत नाही. माझ्याकडनं एक बी काम नीट होत नाही. दुसऱ्या कुणाची तक्रार करून काय फायदा? मी कायच कामाची नाही. आधी स्वतःला दोष देणं बंद कर. हे बघ, परमेश्वरानं प्रत्येक जीवाला जन्माला घातलंय. त्या पाठीमागं त्याची काहीतरी योजना असते. आपल्या घरातल्या बाकीच्या माणसांना मी चांगलंच ओळखतो, पण एक बाप म्हणून सत्याची गॅरंटी मी तुला देतो. हो, आत्ता त्याच्यावर वाईट विचारांचा प्रभाव आहे, पण तो मनाने खूप चांगला आहे ग. साधा आहे, हळवा आहे, सच्चा आहे. माणसांची किंमत आहे त्याला. आणि त्याच्या मनावर साठलेली ही धूळ तुझ्यामुळं धुवून निघेल हा विश्वास आहे मला. हे बघ बाळा, कुठलंही चित्र असं एका झटक्यात कधीच पूर्ण होत नसतं. त्या चित्रात आपल्या मनासारखे रंग भरण्यासाठी काही काळ तर जाऊ द्यावा लागतोच. थोडा धीर धर. तुझ्या संसाराचं खूप सुंदर चित्र तयार होईल, विश्वास आहे मला. चल आता डोळे पुस बरं आणि शहाण्या पोरीसारखं हस. हस बघू. हसणार आहेस की नाही? नाहीतर सवी कवीला बोलवून तुझा स्नॅप काढायला लावून हॅशटॅग आमच्या मंजू वहिनीचा रडका फोटो अशी पोस्ट टाकायला लावू. साहेब, आमच्या प्रामाणिकपणावर थोडा विश्वास ठेवा. करतो मी लवकरात लवकर करतो. तात्यासाहेब,
अजून किती दिवस तंगवणार आहे तुम्ही आम्हाला? इलेक्शन तोंडावरती आलंय, पक्ष निधी कधी जमा करताय? नाही नाही नाही, तुम्ही सांगाल तेव्हा सांगेल तेवढे पैसे उभं करतो साहेब मी. थोडा वेळ द्या. कधी? इलेक्शन झाल्यावर? एक तर पैसा उभा करा, नाहीतर तुमच्या जागी दुसरा उमेदवार शोधतो आम्ही. नाही 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 साहेब, उमेदवार नको. मी 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 फंड उभा करतो. हा थोडा वेळ करतो हो करतो. आयला माझ्या मागून येऊन अध्यक्ष झाला, मला छानपणा शिकव. हा ती आमची मानलेली पोरगी, तिच्याकडे आपली एक वस्तू आहे, पेनड्राईव्ह, त्यात लिस्ट आहे सगळी. लवकरात लवकर मिळवा, ते चांगला माणूस लावा. तात्यासाहेब माणूस निवडलाय, फक्त त्याला कधी कामाला पाठवायचं तुम्ही सांगा. आत्ताच्या आत्ता. ठीक आहे. पप्या, तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जिम्मेदारी आज तुझ्यावर आली. तुला चोर नाही, हिरो म्हणून ओळख पाहिजे असेल तर ही पेनड्राईव्ह मंजुताईच्याच हातात दिला पाहिजे. डायरेक्ट आत गेलो तर लाता मारून बाहेर काढतील. कुणी अडवलं तर सत्यदादाचं नाव सांगतो, म्हणजे आत घेते आणि मंजुताईला भेटतंय. काय रे, कोण पाहिजे तुला? ते सत्यदादाला भेट. तात्यासाहेबांकडनं आलाय वाटतं ह्यो. असं होय, मग असं चोरून कशाला आत येतोय? चोर असल्यासारखा तुझं सत्ताचं घर असं समजून आत ये. ए सगळ्याकडे हा बाजूला ये. हा बस, हा बस. सपने पाहुण्यासनी चहा बिस्किट घेऊन ये का? टोस्ट बी सांगा की, चिरीवालं. भुका लागल्यात. सपने बिस्किट न ग, ती मस्का लावलेला टोस्ट आण आणि डोनट बी आण बघ. ओ मम्मी, डोनट नसते, डोनट असते ती डोनट. हा तीच. आम्हाला बी लय आवडते, पण संपले आता. संपले. आला चहा घे. पोहे बी आलेत. वय वय, आमच्याकडे लई वर्दळ असते ना माणसांची, त्यामुळे सगळं रेडीच ठेवते बघा मी. ही माझी धाकटी सून सपनी. छान छान छान. छान. एक नंबर. मस्का टोस्ट, न्याहारी बेस्ट. नाश्ता करायला टाइमच नाही, नुसतं ह्या गलीत त्या गलीत, त्या गलीत त्या गलीत, रात्रंदिवस नुसतं हिंडत असते. ह्या गल्लीत त्या गल्लीत कामाचा व्याप. बरं वाटलं. ते ना, म्हणजे काम काय ते सांगितलं नाही ना अजून. तात्यासाहेबांनी कशाला धाडलं होतं? तात्यासाहेबांनी ते कशाला पाठवतात मला? माझं मंजुताईकडे काम होतं ना. कुठं आहे माझी मंजुताई? आयो मंजुताई. पाय हाल सोड. नेबेटर काम आहे तुझं. मला वाटलं तात्यासाहेबांनी पाठवलं तुला म्हणून एवढी इज्जत दिली. चल नाही घेत ना. पण नाहीतर नरड्याचं घोटच घेईन तुझ्या. ठेव ती खाली. पण वेग मला ना.
ओ पोलीस बाई, साडी नेस म्हणल्यावर फक्त तेवढंच करणार होय? हिथं कवाच्या नामाला भुका लागल्यात आणि जेवणाचा पत्ता नाही अजून. दुपारची बी भांडी मानवर करून पडल्यात बेशिंग मध्ये. जा समदावर आणि येळेत जेवण वाढ. नेबळेट जागची हलणार नाहीस का? धक्का मारून लावू का आम्हाला? आता पोलिसात आहेस म्हणून काही छोट्या मोठ्या कामांना नोकर चक्र ठेवायचं का? जा लाग कामाला. येऊ का आत? येतेच. ओ ताई, कोण तुम्ही आणि काय पाहिजे? माय सेल्फ संगीता. लाडानं समधी मला संगी म्हणतात. अहो साफसफाई म्हणू नका, धुनी भांडी म्हणू नका, गार्डनिंग म्हणू नका, जेवणापासून लादी पुसण्यापर्यंत समधी कामं मी करते. बोला काय काम करायचंय? आणि का तुला सांगू? ए कोण आहेस तू? कोणी बोलवलं तुला इथं? तात्या साहेबांनी धाडलंय मला मंजुताईंच्या मदतीसाठी. संगीता नाव आहे माझं. ठीक आहे ठीक आहे, पण आम्हाला गरज नाही कामवालीची. जा तू. ते मला काय सांगू नका. तात्या साहेबांनी काय असेल ते सांगा. हे घ्या बोला. ओ मॅडम बोला की काय झालं? आयो कामवाली आहे का दरडीवाली आहे? मम्मी एवढ्या महागाचा फोन. ते मी धागरची कामं करते ना, त्यामुळे परवडतो मला. पगार पाणी चांगला आहे मला. आता ह्या कामवालीला नकार दिला तर तात्यासाहेब पुन्हा नाराज होतील. ओ मॅडम घ्या की, बोला की काय झालं? नग नग राहू दे. राहू दे तर राहू दे. ए व्हा बाजू. येऊ मम्मी. मंजुताई तुम्हीच ना? वय. हा मग आता एक काम करायचं, तुम्ही फक्त आराम करायचा. तुमची सगळी कामं ही संगी करेल. तुम्ही निवांत राहा. अहो नको, चला मी बी हात लावते कामाला. बया नग नग, तात्यासाहेब कावतील माझ्यावर. तुम्ही आता आराम करा. जावा तुम्ही निवांत मला ऑर्डरी सोडत राहा. तुमची सगळी कामं मी करणार. जावा जावा तुम्ही आराम करा. चला चला जावा तुम्ही आराम करा मस्त. हा बोला काय काय बनवायचं जेवायला? हा मी सांगते. हे बघा आमच्याकडे का नाही 2 भाज्या लागतात, म्हणजे सुकी आणि वल्ली. सुक्या भाजीशिवाय मम्मी साहेबांचं होतच नाही आणि सत्या भाजीनं वल्ली भाजी लागते. आणि प्रत्येकाच्या 4-4 चपात्या, डाळ, भात. जयदीपला कोशिंबीर बी आवडते तर कोशिंबीर बी करूया. आणि माझ्यासाठी थोडस स्वीट. बस बघते मी काय करायचं ते. बरोबर.
बया माणूस आहे का मशीन? समजा घराला आराम देते बघा ही संगीता. चकणी होपला काय अक्कली का तुला? आपल्याला त्यांनी भेटला त्रास द्यायचा आहे ह्यात सांगितलं नाही काही. आली ना तू पुढे सांगायला लगेच चुकी भाजी करा हे करा ते करा म्हणून. मग ही जर कामाला राहिली की नाही तर मग त्यांनी भेटला मज्जाच येईल ना आणि ती काही घसरून जात नसते मग. हा वय वय माझ्या ध्यानातच नाही आलं बघा. मम्मी साहेब मी काय म्हणते पहिले हिलाच त्रास देऊन देऊन घालवायची का? नका नका हिला जर त्रास दिला की नाही तर तात्यासाहेब नाराज व्हायचे. वेगळा काहीतरी प्लॅन करायला पाहिजे बघ. पण मम्मी साहेब मला एक कळत नाही म्हणजे ते तात्यासाहेब एवढे का लाड करतात जाऊबाईंचे? म्हणजे पाच परतवणं केलं आणि आपल्याला घरात नांदवायला बी भाग पाडलं, स्वतःची लेकच मानतायत. आणि आता तर काय कामाचं लोन नको म्हणून कामवाली बाई पाठवली. तात्यासाहेबांनी हेनच फूस लावली नसेल कशावरनं? सपनी तसं जर असेल की नाही तर ह्या नेबरेटला जाब विचारला पाहिजे. ए नेबरेट काय झालं मम्मी साहेब? काय झालं? सत्ता जाऊन गुपचूप काड्या करायच्या आणि तर गरीब तोंड घेऊन फिरायचं. तुझी समधी नाटकं लक्षात आलेत माझ्या. तूच फूस लावलीस ना तात्यासाहेबांनी? मी काय केलं? कामवाली पाठवायला तर 4 कामाला बी हात लागला नाही का लगेच दमल्या नाजूक महाराणी. अगं आम्ही बी राब राब राबून संसार केलाय पण तुला एकटीला पाहिजे ना समजा इथं महाराणी म्हणी. तात्यासाहेब दया दाखवतेत ना म्हणून नाही ती लाड करून घेतीस बाई त्यांच्याकडनं. अहो मम्मी साहेब खरंच मी नाही सांगितलं त्यासनी बाई पाठवायला. ए ग बस तुझा कप्पीपणा चालूपणा चांगलाच माहितीये मला. नुसता थोबाडावर भोळेपणाचा आवानायचा आणि आपलं काम साधून घ्यायचं बरोबर जमतं बघ तुला. मम्मी साहेब मी पाया पडते तुमच्या पण खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. मी नाही सांगितलं त्या कामवाली बाईला पाठवायला. हवं तर मी तिला पाठवते आणि समजा काम स्वतः करते. ए थांब. तिथं आणि तात्यासाहेबांपर्यंत पोहोचलं का कामवाली असताना तुझा हात लागला कामाला उगाच आमच्यावर कावत्याल तर बाबा तिथं फुकटचा वारा खात. कामवाली बाई परत पाठवते. काय सत्यजितराव आम्ही आत यायचं का? काय ग मम्मी तुला कावापासून परमिशन घ्यायला लागली माझ्या खोलीत यायला? तुझी अपघाती बायको आता महाराणी होतीये बाबा. तिला नाही आवडलं तर उगा तुमच्यात वाद नगत. म्हणजे काय ते डायरेक्ट बोल ना. आता काय झालं? जरा कुठं रात्रीला 4 कामं सांगितली का लगेच तुझ्या बायकोनं तात्यासाहेबांना तक्रार केली आणि त्यांनी कामवाली बाई धाडली. मम्मी पहिली गोष्ट तर मी त्यांना माझी बायको मानत नाही आणि तुला बी चांगलंच माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट या कामोल्या बाईंचं काय? त्या गावा आल्या नाही. गावा चालली हे बघ सत्या 100% ही नेबडचं कारस्थान आहे. तात्यासाहेबांचं कान भरल्यात तिनं. असं असेल तर मग बोलावंच लागेल त्यांच्या संग. हे प्रत्येक वेळेला तात्यासाहेबांची ढाल करून बोलणं मला नाही चालणार. मी बघतो. वाघमारे मॅडम काय चाललंय? काय झालं? या कामवाल्या बाईंना बोलवायची काय गरज होती? मी नाही बोलवलं. तुम्ही नाही बोलवलं मग काय विनाकारण आल्यात का त्या? हे बघा मला लहानपणापासून घरची कामं करायला आवडतात आणि आता बी काय जड जात नाही. मग मी का बोलवीन त्यासनी? मी का बोलवीन? मग तात्यासाहेबांनी काय त्यांना उगाच पाठवलं इथं? मला चांगलंच माहिती आहे की तुम्ही त्यांना सांगितलं असणार आहे. हे बघा वाघमारे मॅडम तात्यासाहेबांच्या नावाखाली माझ्या घरात मनमानी करायची नाही.
तुम्हाला प्रत्येक वेळी जर मलाच अपराधी ठरवायचं असेल ना तर द्या की सोडून मला, द्या घटस्फोट आणि व्हा मोकळं. अहो मी काय बोलतोय आणि तुम्ही काय बोलताय? इथं मुद्द्याचं बोला ना, काय विषय चालू आहे इथं? मुद्द्याच बोलते मी. तुम्ही मला बायको मानत नाही, नाही लग्न आपल्या मर्जीनं झाले, मग सारखा सारखा एकमेकांवर राग काढण्यापेक्षा द्या घटस्फोट आणि व्हा खुश. करेक्ट टाइम येऊ दे तेव्हा ते बी करीन. आधी त्या कामवाल्या बाईंना सांगा आमच्या घरातनं जायला, आम्हाला गरज नाही त्यांची. मी का सांगू? तुमचं घर आहे ना, मग ती आली का तुम्हीच सांगा तिला तुमच्या तोंडाने.